हॅलो, मी राधा. स्वागत आहे आपलं राधानगरीमध्ये. आपण बोलतोय माऊ पेरेंटिंगवर. जर आतापर्यंत निर्णय झाला असेल की माऊ आणायची आहे आणि इंडियन आणायची आहे की पर्शियन आणायची आहे, तर यापुढे आपण बघूया थोडंफार खर्चासंबंधी किंवा कुठल्या टाईपच्या खर्चांना तुम्हाला तयार राहायला पाहिजे. तर एक मेन खर्च असतो त्यांचं वॅक्सिनेशन, जे दरवर्षी करायला लागतं. त्यात तुमच्या वेटवर आहे, तुम्ही कुठल्या वेटकडे जाताय. मोस्टली 4 ते 5,000 रुपये एका वेळेला लागून जातात त्यांच्या वार्षिक वॅक्सिनेशनला. नंतर शॅम्पूजवर वगैरे खर्च मुळीच करू नका. फार कमी वेळेला त्यांना ते स्वतःला छान स्वच्छ ठेवतात. त्यामुळे खूप जास्त दर आठवड्याला वगैरे अंघोळ घालायची गरज नाही. जर तुमचं घर स्वच्छ राहते आणि त्या घरातल्या माऊ आहेत, तर त्यांना खूप जास्त शॅम्पूची गरज पडत नाही. तो खर्च फार कमी येऊ शकतो. कॅट फूड म्हणाल तर फार कमी कॅट फूड वापरा. मोस्टली घरातलं फूड वापरा तर तुम्हाला तो पण खर्च खूप जास्त येत नाही. शिशी सुसूसाठी जी सँड वापरतात, त्या सँडवर एक खर्च मोठा होतो. सुरुवातीला करावाच लागतो जेव्हा पिल्लू छोटा आहे. पण त्यानंतर मात्र ज्यावेळेला तुम्ही त्याला सवय लावाल हळूहळू, ते विदाऊट सँड साध्या पॉटमध्ये पण शिशी सुसू करतात. अगदी तुमच्या टॉयलेट जर त्या टाईपचं ॲक्सेसिबल तुम्ही ठेवू शकत असाल, तर ते टॉयलेटमध्ये जाऊन पण शिशी सुसू करतील. तुम्ही कशी सवय लावतात त्यावर आहे. त्यामुळे खर्च माऊ घेऊन येता आहे आणि आणताना मला काय काय खर्च करायचे आहे, तर काहीही खर्च करायची गरज नाही आहे. एक साधा बेल्ट घेऊन या. त्यांच्यासाठी माऊचा बेल्ट मिळतो दुकानामध्ये विकत. वेट स्टोअरमध्ये कुठल्याही जाल तर तुम्हाला मिळेल. तो एक साधासा बेल्ट घेऊन या आणि त्यांना शिशी सुसू करायला जे पॉट लागतं, एक कुठलंही घरचं पण पॉट तुमचं चालेल, तसा पॉट आणि सँड एवढं, ह्या 2-3 गोष्टी जरी तुम्ही आणल्यात तरी खूप आहे. बाकी काही कपड्यांची वगैरे ती तुमची हौस आहे पुढे. एवढा काही खर्च करायची गरज पडत नाही. माऊ मुळातच खर्चिक पेट नाही आहे. फार कमी खर्चामध्ये तुम्ही माऊंना खूप छान सांभाळू शकता. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खूप वेगवेगळे विषय कव्हर करणार आहोत. त्यांच्या खाऊ पिऊंबद्दल पण आपण बोलणार आहोत की आपण कुठल्या टाईपचं खाणं त्यांना देऊ शकतो, ज्यामुळे ते हेल्दी पण राहतील आणि वेट विजिट्स कमी होतील. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक डिस्कस करूया. तुर्तास एवढंच. बाय बाय.